Welcome to Expert with Gauri. Let's learn together. Today we learn 8th standard mathematics chapter number 15 area practice set 15.6 यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे रेडिया ऑफ द सर्कल्स आर गिवन बिलो फाइंड देअर एरियाज. ओके, आता त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला 28 सेंटीमीटर. ओके, आता सोल्युशन पूर्वी रेडियस म्हणजे काय, डायमीटर म्हणजे काय, एरिया म्हणजे काय आणि सर्कमफरन्स म्हणजे काय ते आपण पाहूया. सर्कलची जी ही बॉर्डर असती तिथपर्यंत सेंटरमधून काढलेली लाईन म्हणजे रेडियस. ओके, आणि अशी लाईन की ज्यांनी सर्कलचे दोन समभाग होतात तर त्याला म्हणतात डायमीटर. आता आपल्याला रेडियस दिलेली आहे 28 सेंटीमीटर. ओके, आणि आपल्याला एरिया काढायला सांगितलेला आहे. एरिया म्हणजे हा सर्कलचा जो आतला जो सर्व भाग आहे तो भाग म्हणजे एरिया. ओके, आणि सेकंड सर्कम्फरन्स म्हणजे ही जी आपल्याला सर्कलची पूर्ण लाईन दिसत आहे तर त्याला म्हणतात सर्कम्फरन्स. ओके, आता आपल्याला एरिया काढायला सांगितलेला आहे, त्यासाठी रेडियस दिलेली आहे 28 सेंटीमीटर. ओके, आता सोल्युशन पाहूया आपण. पहिले काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपल्याला ती नोट डाऊन करायची आहे. रेडियस दिलेली आहे त्यामुळे द रेडियस ऑफ द सर्कल. आता रेडियसला आर हे नाव आपण देऊया, 28 सेंटीमीटर. ओके, आता एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला, एरिया ऑफ द सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. ओके, याला पाय असे म्हणतात आणि हा जो आर आहे, आर म्हणजे रेडियस, इज इक्वल टू, आता पायची व्हॅल्यू आहे 22/7 मल्टिपल आर दिलेला आहे आपल्याला, रेडियस 28, स्क्वेअर आहे म्हणून 2 टाइम्स येतील. आता 7ने 28ला भाग जातो, 7 1 जार 7, 7 4 जार 28. ओके, आता रिमेनिंग व्हॅल्यू काय राहिलेली आहे ती लिहून घेऊ आपण. 22 मल्टिपल 4 मल्टिपल 28, 22 4 जार 88 आणि मल्टिपल 28, 8 8 जार 64, हातचे आले 6, 8 8 जार 64 प्लस 6 मीन्स 70, 0, 2 8 जार 16, हातचा आला 1, 2 8 जार 16 and 1 17. आता ह्याचं ॲडिशन 4 6 14, 2464 इज इक्वल टू 2464. आता हा एरिया आहे त्यामुळे त्याचं स्क्वेअर आणि आपल्याला रेडियस दिलेली आहे सेंटीमीटर त्यामुळे इथं सेंटीमीटर. ओके, जे विचारलं होतं ते आपल्याला इथं लिहायचं आहे. देअरफॉर एरिया ऑफ द सर्कल इज 2464 स्क्वेअर सेंटीमीटर. सेकंड क्वेश्चनसाठी आता रेडियस दिलेली आहे आपल्याला 10.5 सेंटीमीटर. ओके, मग आता जे दिलेलं आहे ते आपण पहिले राईट डाऊन करूया. आन्सर, द रेडियस ऑफ द सर्कल म्हणजे आर इज इक्वल टू 10.5 सेंटीमीटर. अशी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. ओके, आता फॉर्म्युला, एरिया ऑफ द सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू, पाय म्हणजे
22/7 मल्टिपल आर स्क्वेअर म्हणून 10.5 मल्टिपल 10.5. आता या 7नी 10.5ला डिवाइड करू आपण. 7 1 जार 7, 7 1 जार 7, रिमेनिंग 3.75 जार 35. 22 मल्टिपल 1.5 अँड मल्टिपल 10.5. ओके. आता ह्याचं डायरेक्ट उभं मल्टिप्लिकेशन करून सुद्धा आपण सोडू शकतो. ओके. आता इथे मी दाखवते तुम्हाला 22 मल्टिपल 1.5. 5 2 जार 10, हातचा 1, 5 2 जार 10 अँड 1 11 0. 2 1 जार 2, 2 1 जार 2, यांचं ॲडिशन म्हणजे 0 3 3. ओके. याला मल्टिपल करायचं आहे 10.5नी. 0 5 3 जार 15, हातचा 1, 5 3 जार 15 अँड 1 16 0. आता ह्याचं सगळ्यांचं 0 0 येईल. नेक्स्ट 0 0 1 0 0 3 3 0 5 6 4 अँड 3. इथे पॉईंट येईल, त्यामुळे इथं आन्सर येईल 346.50. एरिया आहे म्हणून स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये येईल. द एरिया ऑफ द सर्कल is 346.50 स्क्वेअर सेंटीमीटर. आता थर्ड क्वेश्चनसाठी रेडियस दिलेली आहे आपल्याला 17.5 सेंटीमीटर. ओके. आन्सर द रेडियस ऑफ द सर्कल R means radius is equal to 17.5 centimeter. Formula area of the circle is equal to pi r square. ओके. आता पायची व्हॅल्यू 22/7 मल्टिपल आर दिलेला आहे 17.5 मल्टिपल 17.5 कारण की आर स्क्वेअर आहे. आता 7नी या संख्येला डिवाइड करूया. 7 1 जार 7, 7 2 जार 14, 7 5 जार 35. ओके. म्हणजे कोणत्या कोणत्या व्हॅल्यू राहिल्या 22 मल्टिपल 2.5 अँड मल्टिपल 17.5. ओके. आता ह्याचं मल्टिप्लिकेशन करू आपण. 22 मल्टिपल 2.5, 5 10 जार 10, 5 10 जार 10 अँड 1 11 0, 2 2 जार 4, 2 2 जार 4 ॲडिशन 0 5 अँड 5. आता इथे 55.0 येईल. आता इथे घेताना आपण डायरेक्ट 55 घेऊया. 55 मल्टिपल 17.5, 5 5 जार 25, 5 5 जार 25, 26 and 27 0, 7 5 जार 35, अच्छे आले 3, 7 5 जार 35, 36 37 38 0 0, 5 1 जार 5 अँड 5 1 जार 5. आता यांचे ॲडिशन 5 12 हातचा 1, 16 हातचा 1 आणि 9. ओके. आता ह्याचं पॉईंट इथे येणार आहे. ओके. मग आन्सर जे आलेलं आहे
962.5 एरिया आहे म्हणून स्क्वेअर सेंटीमीटर. द एरिया ऑफ द सर्कल is 962.5 square centimeter. Second question, areas of some circles are given below. Find their diameters. ओके, म्हणजे आता आपल्याला या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे तर काही वर्तुळांचे आपल्याला क्षेत्रफळ दिलेले आहे, त्यावरून आपल्याला वर्तुळांचे व्यास काढायचे आहे. ओके, म्हणजे डायमीटर काढायचे आहे. पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला रेडियस दिलेले होते, त्रिज्या दिलेल्या होत्या आणि त्याच्यावरून आपल्याला वर्तुळांचे क्षेत्रफळ काढायचे होते. ओके, तर हा उलटा क्वेश्चन आहे पण फॉर्म्युला आपल्याला तोच वापरावा लागणार आहे. ओके, मग काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती पहिले आपण नोट डाऊन करूया. एरिया ऑफ द सर्कल इज इक्वल टू 176 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, आता फॉर्म्युला राईट डाऊन करू आपण. एरिया ऑफ द सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. ओके, आता एरिया आपल्याला दिलेला आहे त्यामुळे इथे 176 इज इक्वल टू पाय म्हणजे 22/7 ही पायची व्हॅल्यू आहे, मल्टिपल आर स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, मग आता आर स्क्वेअर आपण लेफ्ट हँड साईडला घेऊया. देअरफॉर आर स्क्वेअर इज इक्वल टू 176 राईट साईडला जाईल. आता मल्टिपल, आता जेव्हा आपण साईड चेंजेस करतो तेव्हा त्यातील न्यूमिरेटर डिनोमिनेटरला जातात आणि डिनोमिनेटर न्यूमिनेटरला येतात. ओके, देअरफॉर आर स्क्वेअर इज इक्वल टू 176 मल्टिपल 7/22. तर 22 नी 176ला डिवाइड करू आपण. 22 1 जा 22 and 8 जा 176. R square is equal to 8 multiple 7. Therefore, R square is equal to 8 7 जा 56. पण आता आपल्याला R पाहिजे आहे. आता R पाहिजे आहे म्हणून therefore R is equal to square root of 56. पण आता आपल्याला ही मिळालेली आहे रेडियस. ओके, पण आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे, फाइंड देअर डायमीटर्स. ओके, मग आता डायमीटर्स म्हणजे आपण मागच्या डायग्राममध्ये पाहिलो, हा सर्कल आहे, सर्कलच्या सेंटरमधून सर्कमफरन्सला जी लाईन जाते त्याला रेडियस म्हणतात. ओके, आणि तीच लाईन जर का आपण इकडे वाढवली तर ही पूर्ण लाईन तयार झाली, तर ह्याला म्हणतात डायमीटर. ओके, म्हणजे डायमीटर ही आरच्या दुप्पट आहे. दुप्पट आहे म्हणजेच आपल्याला इथं डिनोट करताना देअरफॉर डायमीटर इज इक्वल टू 2 मल्टिपल रेडियस. ओके, आता रेडियस तर आपण आत्ता काढली स्क्वेअर रूट 56, मग इज इक्वल टू 2 मल्टिपल 56 सेंटीमीटर. ओके, हे पण सेंटीमीटरमध्ये येईल कारण की आपल्याला एरिया दिलेला आहे स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, म्हणजे जे विचारलं होतं ते आपल्याला मिळालेलं आहे. देअरफॉर डायमीटर ऑफ द सर्कल इज, आता आपल्याला असं सुद्धा लिहिता येईल 2 स्क्वेअर रूट 56 सेंटीमीटर. ओके, असंही लिहिता येईल किंवा असंही लिहिता येईल, दोन्ही आपल्याला योग्य आहे. सेकंड क्वेश्चनसाठी एरिया ऑफ सर्कल दिलेले आपल्याला 394.24 स्क्वेअर सेंटीमीटर.
आता पहिले काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती आपण नोट डाऊन करून घेऊया. एरिया ऑफ द सर्कल दिलेला आहे, त्यामुळे एरिया ऑफ द सर्कल इज 394.24 स्क्वेअर सेंटीमीटर. आता फॉर्म्युला एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. एरिया दिलाय त्यामुळे देअरफॉर 394.24 इज इक्वल टू पायची व्हॅल्यू 22/7 आणि मल्टिपल आर स्क्वेअर. ओके, आता आर स्क्वेअर आपण लेफ्ट साईडला घेऊया. देअरफॉर आर स्क्वेअर इज इक्वल टू 394.24. ओके, आता फक्त डिनोमिनेटर आणि न्यूमरेटर यांची पोझिशन बदलणार आहे. मल्टिपल 7/22. ओके, आता ही जी व्हॅल्यू आलेली आहे ती पॉईंटमध्ये आलेली आहे. ओके, मग आपल्याला याचा जर का पॉईंट कॅन्सल करायचा असेल तर आपल्याला न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला 100ने मल्टिपल करावं लागेल. ओके, देअरफॉर आर स्क्वेअर इज इक्वल टू, आता ह्याला 100ने मल्टिपल केल्यामुळे ह्याचा पॉईंट निघून जाईल आणि 39,424 अशी त्याची व्हॅल्यू आहे. मल्टिपल 7, आता 22 मल्टिपल 100. आता 22नी या संख्येला भाग जातो, आपण देऊन टाकूया. 21 1 जार 21, 27, 9 and 2. Therefore r square is equal to 1792 multiple 7/100. आता 1792 चे आपण फॅक्टर काढून घेऊ, म्हणजे पुढची प्रोसेस आपल्याला इझी जाईल. 1792. ओके, युनिट प्लेसला 2 आहेत म्हणजे 2 ने भाग जाईल. 2 8 जार 16, 1 2 9 जार 18, 2 6 जार 12, 2 4 जार 8, 2 4 जार 8, 2 8 जार 16, 2 2 जार 4, 2 2 जार 4, 2 4 जार 8, 2 1 जार 2, 2 1 जार 2, 2 2 जार 4, 2 5 जार 10, 2 6 जार 12, 2 2 जार 4 and 2 8 जार 16, 2 1 जार 2, 2 4 जार 8, 2 7 जार 14 and 7 1 जार 7. थोडी प्रोसेस मोठी आहे पण इझी टेक्निक आहे, त्यामुळे फॅक्टर शक्यतो काढूनच घ्यायचे आहे. ओके, आता 2 किती टाइम्स आले ते आपण पाहूया. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 7 1 टाइम. आता आपल्याला व्हॅल्यू जी पाहिजे ती आरची पाहिजे आहे. ओके, म्हणून आरचा जो स्क्वेअर आहे तो कॅन्सल करायला लागेल आणि त्यामुळे स्क्वेअर कॅन्सल केल्यामुळे इकडच्या ज्या फिगर आहेत त्या स्क्वेअर रूटमध्ये येतील. देअरफॉर आर इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट. आता ह्याचे फॅक्टर आपण काढले ते आपण लिहून घेऊया. 2 मल्टिपल 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 2 1 2 3 4 5 6 7 8 अँड मल्टिपल हा जो 7 आहे तो आणि हा लास्ट 7. ओके, अपॉन 100. कॉमन आपण काढूया. आता हे 2 डबल आले, डबल 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 आणि 7 पण आले डबल. देअरफॉर आर इज इक्वल टू, आता डबल आलेत म्हणजे 2 टाइम आलेत म्हणजे ह्यांचा स्क्वेअर घ्यावा लागेल. मग 2 चा स्क्वेअर. ओके, मग परत 2 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर,
2चा स्क्वेअर आणि लास्ट 7चा स्क्वेअर. आता 100 सुद्धा 10चा स्क्वेअर आहे. ओके, मग त्यामुळे 100चं सुद्धा आपण कन्व्हर्टिंग करून घेऊ 10 स्क्वेअरमध्ये. आता इथे स्क्वेअर रूट पण आलेला आहे आणि स्क्वेअर पण आलेले आहे, त्याच्यामुळे हे दोन्ही सिम्बॉल कॅन्सल होतील आणि फक्त खालची जी व्हॅल्यू आहे ती राहील. देअरफॉर आर इज इक्वल टू 2 2 2 2 4 टाइम्स 2 आणि 1 टाइम्स 7. 2 मल्टिपल 2 मल्टिपल 2 मल्टिपल 2 अँड मल्टिपल 7 आणि खालचे 10चा पण स्क्वेअर निघून जाईल आणि इथं फक्त 10 राहतील. Therefore r is equal to 2 multiple 2 4, 4 multiple 2 8, 8 multiple 2 16 and 16 7s are 112 upon 10. ओके, आता हे ह्याला डिवाइड केलं तर 10 1 जार 10, 1 राहिला, परत 10 1 जार 10, 2 राहिले, पॉईंट देऊ कारण वरून 0 घ्यावं लागेल आपल्याला. 10 2 जार 20. ओके, मग त्यामुळे आपल्याला आर मिळालेला आहे. देअरफॉर आर इज इक्वल टू 11.2. आता आपल्याला एरियाची व्हॅल्यू दिलेली आहे स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये, त्यामुळे रेडियस येईल सेंटीमीटरमध्ये. ओके, पण आता आपल्याला क्वेश्चनमध्ये डायमीटर विचारलेला आहे. ओके, मग देअरफॉर डायमीटर इज इक्वल टू रेडियसच्या दुप्पट असतो, त्यामुळे 2 मल्टिपल रेडियस इज इक्वल टू 2 मल्टिपल 11.2. ओके, रेडियसची जी किंमत आहे ती आपण घेऊया इज इक्वल टू, मग ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 22.4 सेंटीमीटर. देअरफॉर डायमीटर of the circle is 22.4 सेंटीमीटर. थर्ड क्वेश्चनसाठी एरिया दिलेला आहे 12,474 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, आता जे दिलेलं आहे ते आपण पहिले राईट डाऊन करूया. एरिया ऑफ द सर्कल is equal to 12,474 square centimeter. Formula area of the circle is equal to pi r square. एरिया दिलेला आहे आपल्याला 12,474 इज इक्वल टू पायची व्हॅल्यू 22/7 मल्टिपल आर स्क्वेअर. ओके, आता आर या साईडला घेऊ आपण. आर स्क्वेअर इज इक्वल टू 12,474 मल्टिपल, आता ह्याची पोझिशन चेंज होईल, न्यूमरेटर डिनोमिनेटरला जाईल आणि डिनोमिनेटर न्यूमरेटरला जाईल. ओके, 22. आता 22नी या संख्येला भाग जातो. 22 1 जार 22, 5 जार 6 and 7. Therefore r square is equal to 567 मल्टिपल 7. पण आपल्याला व्हॅल्यू पाहिजे आहे आरची. देअरफॉर आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 567 मल्टिपल. आता ही जी संख्या आहे त्याची आपण फॅक्टर काढूया, म्हणजे पुढची प्रोसेस आपल्याला इझी जाईल. 567 या संख्येला 3 ने डिवाइड करूया. 3 1 जार 3, रिमेनिंग 2, 3 8 जार 24, 25 26 means 27, 3 9 जार 27. परत 3 ने डिवाइड करू. 3 6 जार 18, 3 3 जार 9, 3 2 जार 6, 3 1 जार 3,
3 7 जार 21, 7 1 जार 7. ओके, म्हणजे 4 टाइम्स 3 आणि 1 टाइम्स 7. देअरफॉर r इज इक्वल टू स्क्वेअर रूट 3 मल्टिपल 3 मल्टिपल 3 मल्टिपल 3 मल्टिपल 7 आणि हा 7 सुद्धा आपण लगेच घेऊया. देअरफॉर r इज इक्वल टू, आता ह्याची पेअर घेऊया, 3 स्क्वेअर मल्टिपल 3 स्क्वेअर मल्टिपल 7 स्क्वेअर. ओके, देअरफॉर r इज इक्वल टू, आता स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर हे दोन्ही आलेले आहे त्यामुळे हे कॅन्सल होऊन फक्त इथं किंमत राहतील 3 मल्टिपल 3 मल्टिपल 7. 3 3 जार 9 आणि 9 7 जार 63. देअरफॉर r इज इक्वल टू 63 सेंटीमीटर. ओके, कारण की एरिया दिलेला आहे स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये त्यामुळे रेडियस येईल सेंटीमीटरमध्ये. तर डायमीटर आपल्याला काढायचं आहे. डायमीटर इज इक्वल टू 2 मल्टिपल रेडियस इज इक्वल टू 2 मल्टिपल 63. आता ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 126 सेंटीमीटर. देअरफॉर diameter of the circle is 126 centimeter. Question 3. Diameter of the circular garden is 42 meter. There is a 3.5 meter wide road around the garden. Find the area of the road. ओके, म्हणजे हा आतला जो सर्कल आहे तो म्हणजे गार्डन आहे. ओके, सर्क्युलर गार्डन दिलेलं आहे आणि त्याची ही डायमीटर आहे 42 मीटर. त्यानंतर हा बाहेरचा जो राऊंड आहे तो आपण घेतलेला आहे रोडसाठी. ओके, म्हणजे आतल्या सर्कलचा सरफरन्स आणि बाहेरच्या सर्कलचा सरफरन्स यामधील जे अंतर आहे ते 3.5 मीटर. ओके, कारण की आपल्याला रोडची रुंदी दिलेली आहे 3.5 मीटर. ओके, इथं मी 3.5 ओके असं लिहून ठेवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल मीटर. मग आता आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे फाइंड द एरिया ऑफ द रोड, म्हणजे हा जो रोड आहे पूर्ण सर्क्युलर त्या रोडचा आपल्याला एरिया काढायचा आहे. आता त्यासाठी आपल्याला पहिले बाहेरचा जो सर्कल आहे मोठा त्या मोठ्या सर्कलचा आपल्याला पहिले एरिया काढावा लागेल. त्यानंतर हा जो सर्कल आहे आतला त्याचा पण एरिया काढावा लागेल. मोठ्या सर्कलचा एरियामधून लहान सर्कलचा एरिया जर का आपण सबट्रॅक्ट केला तर आपल्याला जे उत्तर मिळेल ते आपल्याला एरिया ऑफ द रोडचं मिळेल. ओके, आता त्यासाठी पहिले काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती आपण राईट डाऊन करूया. आपल्याला दिलेलं आहे डायमीटर. ओके, डायमीटर ऑफ the circular garden is equal to 42 मीटर. ओके, पण आता आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे त्यामुळे आपल्याला रेडियस लागणार आहे. ओके, मग आता रेडियस काढूया आपण. देअरफॉर इट्स रेडियस मीन्स r इज इक्वल टू, आता रेडियस हा डायमीटरच्या निम्मा असतो त्यामुळे आपल्याला डिवाइड करावं लागेल 2 ने. 2 1 जार 2 2 2 जार 4 अँड 1 मीन्स 21 मीटर. ओके, म्हणजे हा जो रेडियस मिळालेला आहे आपल्याला हा 21 आहे. ओके, मग आता विड्थ दिलेली आहे आपल्याला रोडची. विड्थ of the road is equal to 3.5 मीटर. ओके, आता आपल्याला जो बाहेरचा म्हणजे आउटरचा जो सर्कल आहे त्याचा एरिया आपल्याला काढावा लागणार आहे. त्यासाठी आपल्याला त्याची रेडियस माहिती असणं गरजेचं आहे. मग त्यासाठी
रेडियस ऑफ द आउटर सर्कल. ओके, आता ह्याला आपण कॅपिटल आर नाव देऊया, कारण की 2 आपल्याला रेडियस काढावे लागणार आहेत. आता हा आर आपण काढलेला आहे तो स्मॉल आहे. आर प्लस विड्थ इज इक्वल टू आर आहे, रेडियस आहे 21. हा जो रेडियस आहे तो इनर सर्कलचा आहे. ओके, 21 मीटर इज द इनर सर्कल्स रेडियस, प्लस विड्थ दिलेली आहे 3.5 इज इक्वल टू 24.5 मीटर. आतला जो सर्कल आहे त्याचा आपण पहिले एरिया काढूया. ओके, मग एरिया ऑफ इनर सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. ओके, आता इथं स्मॉल घेतलेला आहे कारण की स्मॉल सर्कलचाच आपण रेडियस पाहिलेला आहे 21, म्हणून स्मॉल आर घेतलेला आहे. इज इक्वल टू, आता पायची व्हॅल्यू 22/7 मल्टिपल आर स्क्वेअर आहे 21. 7 ने डिवाइड करू, 7 3 जा 21. तर रिमेनिंग व्हॅल्यू काय राहिली 22 मल्टिपल 3 मल्टिपल 21. ओके, मग 22 3 जा 66 मल्टिपल 21. इथे घेऊ आपण 66 मल्टिपल 21. 6 1 जा 6 6 1 जा 6 0 6 2 जा 12 हातचा आला 6 2 जा 12 अँड 1 13 6 8 3 1 म्हणजे 1386 स्क्वेअर. आता मीटरमध्ये दिलेलं होतं आपल्याला, त्यामुळे स्क्वेअर मीटर. ओके, म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेली आहे. त्यानंतर सेकंड, आता आपल्याला एरिया ऑफ आउटर सर्कल काढायचा आहे. ओके, मग त्याला सेकंड नंबर देऊ. एरिया ऑफ आउटर सर्कल. ओके, आता इज इक्वल टू, खाली लिहिते मी फॉर्म्युला, इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. आता ह्याचा रेडियस आपण कॅपिटलने घेतलेला होता, त्यामुळे कॅपिटल मी नाव दिलेलं आहे याला कॅपिटल आर. ओके, इज इक्वल टू पायची व्हॅल्यू 22/7 मल्टिपल, आता ह्याचा रेडियस आपण काढलेला होता, रेडियस ऑफ द आउटर सर्कल इज द 24.5 मीटर. 24.5 मल्टिपल 24.5. 7 ने डिवाइड करू, 7 3 जा 21 3 रिमेनिंग 7 5 जा 35 आणि हा पॉईंट. ओके, आता ह्याचं मल्टिप्लिकेशन पाहूया आपण. 22 मल्टिपल 3.5 5 10 2 जा 10 5 2 जा 10 11 0 3 2 जा 6 and 3 2 जा 6 0 7 7. ओके, आणि हा पॉईंट इथे. आता 77 मल्टिपल 24.5 7 5 जा किंवा 5 7 जा 35 3 हातचे आले 7 5 जा 35 36 37 38 0 7 4 जा 28 2 हातचे आले 7 2 जा 28 29 and 30 0 0 7 2 जा 14 हातचा आला 7 2 जा 14 and 1 15. आता ह्याचं ॲडिशन 5 8 + 8 16 हातचा आला 5 6 7 8 8 and 1. ओके, आणि हा पॉईंट म्हणजे हा इथे, म्हणजे ह्याचं उत्तर आपल्याला मिळत आहे 1886.5 इज इक्वल टू 1886.5 स्क्वेअर मीटर. ओके, आता ही सेकंड सर्कलची एरिया झाली. ओके, आता आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे
फाइंड द एरिया ऑफ द रोड, म्हणजे हा जो रोड आहे त्या रोडचा आपल्याला एरिया काढायचा आहे, डॉटेड एरिया जो आहे तो. ओके, मग आता त्यासाठी एरिया ऑफ द रोड इज इक्वल टू एरिया ऑफ आउटर सर्कल मायनस एरिया ऑफ इनर सर्कल. ओके, आता आउटर सर्कलचा एरिया आपण काढलाय 1886.5 स्क्वेअर मीटर मायनस इनर सर्कलचा 1386 स्क्वेअर मीटर. ओके, आता ह्याचं सबट्रॅक्शन, म्हणजे आता हे जे 5 आहेत ते तसे तसे राहतील. पॉईंट देऊ इथे. 6 - 6 0, 8 - 8 0, 8 - 3 5 आणि 1 - 1 म्हणजे 0, म्हणजे आन्सर आलं 500.5 एरिया आहे, त्यामुळे स्क्वेअर मीटर. ओके, देअरफॉर एरिया ऑफ द रोड इज 500.5 स्क्वेअर मीटर. आता यामध्ये एक थोडासा वेगळा प्रश्न आलेला आहे आपल्याला. फाइंड द एरिया ऑफ द सर्कल इफ इट्स सर्कमफरन्स इज 88 सेंटीमीटर. ओके, म्हणजे आपल्याला सर्कमफरन्स दिलेला आहे, त्यावरून आपल्याला एरिया काढायचा आहे. म्हणजे एका वर्तुळाचा परिघ जर का 88 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती. तर आता त्यासाठी पहिले आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती आपण नोट डाऊन करूया. सर्कमफरन्स दिलेला आहे, त्यामुळे सर्कमफरन्स ऑफ द सर्कल $88 सेंटीमीटर दिलेला आहे. ओके, आता ह्याचा फॉर्म्युला थोडासा वेगळा आहे. सर्कमफरन्स ऑफ द सर्कल इज इक्वल टू 2 पाय आर. सर्कमफरन्स दिलेला आहे 88 इज इक्वल टू 2 मल्टिपल पायची व्हॅल्यू 22/7 मल्टिपल आर. ओके, आता आर आपण या साईडला घेऊया. देअरफॉर आर इज इक्वल टू 88 मल्टिपल, आता यामध्ये चेंजेस होतील. ओके, म्हणजे डिनोमिनेटरची व्हॅल्यू न्यूमिनेटरला जाईल आणि न्यूमिनेटरची व्हॅल्यू डिनोमिनेटरला येईल, त्यामुळे इथे येईल 7 आणि हे जे 2 आहेत ते पण खाली येतील. 2 मल्टिपल 22. ओके, आता 22नी या संख्येला भाग जातो, तो आपण देऊया. 22 1 जार 22, 22 4 जार 88 आणि 2ने या 4ला भाग जातो. 2 1 जार 2, 2 2 जार 4. ते इथे रिमेनिंग राहिले. देअरफॉर आर इज इक्वल टू 2 मल्टिपल 7. देअरफॉर आर इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. ओके, आता या सर्कलचा एरिया काढण्यासाठी आपल्याला रेडियस मिळालेली आहे, ती आपण आता काढू. एरिया ऑफ द सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू पायची व्हॅल्यू 22/7 मल्टिपल आर आपण काढला आहे 14 सेंटीमीटर. 14 मल्टिपल 14, 7 1 जार 7, 7 2 जार 14 इज इक्वल टू, आता 22 मल्टिपल 2 अँड मल्टिपल 14. ओके, 22 2 जार 44 आणि मल्टिपल 14, 4 4 जार 16, हातचा आला 1, 4 4 जार 16 आणि 1 17 0, 4 1 जार 4, 4 1 जार 4, यांची ॲडिशन 6 11 6 616. एरिया काढली आहे, त्यामुळे स्क्वेअर सेंटीमीटर.
Therefore, area of the circle is 616 square centimeter. ओके, इज द आवर आन्सर. अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट 15.6 कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 16th चॅप्टर पाहणार आहोत. तोपर्यंत चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, म्हणजे जसजसे मी व्हिडिओ अपलोड मारत जाईल तसतसे तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळत जाते.